निसर्गाच्या कुशीत सौंदर्याने नटलेले गणपतीपुळे मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर तर कोल्हापूरपासून 155 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन प्राचीन आहे. मोगलाईच्या काळात सुमारे इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी बाळम भटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्न पाणी वर्ज्य करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली. समुद्रापुढे वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले. गीतलीनाय गीतश्रयाय गीतवाद्य पटवे गिर्यचरिताय गाय कवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजल प्रणयवते गौरी सनन्दनाय गौरी हृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेशराय मंदिराकडे मंदिर